सर्वसामान्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी, दिवाळी सणाच्या वेळी सुकामेव्याच्या दरात घट झाली आहे। स्थानिक बाजारपेठांमध्ये आणि प्रदेशातनं आयात होणारी सुकामेव्यावरती जीएसटी कमी झालाय आणि त्यामुळेच आता सुकामेव्याची उलाढाल मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। आपण दर बघतोय कशा पद्धतीने घट झालेली आहे। घाऊक बाजारातले प्रति किलो बदामाचे दर पूर्वीचे 900 ते 1100 रुपये किलो आणि सध्याचे दर हे 750 ते 900 रुपये किलो असतील। जीएसटीतल्या घटीनंतरचे हे दर बघतोय। जर्दाळूचे पूर्वीचे दर 500 ते 800 रुपये होते, आताचे दर 400 ते 600 रुपये प्रति किलो असतील। तर अंजिराचे म्हणजे सुक्या अंजिराचे दर पूर्वीचे 1500 ते 1800 रुपये प्रति किलो होते, आताचे दर हे 1200 ते 1600 रुपये प्रति किलो असतील। तर खारा पिस्त्याचे दर पूर्वी 1200 ते 1400 रुपये होते, आता हे 1000 ते 1200 रुपये इतक्या कमी दराने मिळू शकते। तर खारीक 250 ते 400 रुपये किलोने मिळत होती, ती आता 200 ते 300 रुपये किलो प्रमाणे मिळेल। त्यामुळे सुकामेव्याच्या दरात ही घट होतीये। खजूर मध्यम ज्याचे 150 ते 400 रुपये दर होते, आता 120 ते 350 रुपयांपर्यंत दर खाली आलेत। सुकामेव्याच्या दरात चांगलीच घट झालेली पाहायला मिळते। सध्या आपण बघतोय 1000 रुपयांच्या सुकामेव्यावरती 120 रुपये जीएसटी आणि त्याचबरोबरीनं दिवाळीमध्ये हरभरा डाळ देखील स्वस्त होणार आहे। हरभरा डाळीच्या दरात घट झालेली आहे आणि यंदा मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेले आहे आणि त्यामुळेच दर घटलेले आहेत। दिवाळीच्या तोंडावर हरभरा डाळीच्या दरात किलो मागे 15 ते 20 रुपयांची घट झाली आहे। गेल्या वर्षी घाऊक बाजारामध्ये 1 किलो हरभरा डाळीसाठी 85 ते 94 रुपये हा दर होता आणि किरकोळ बाजारात 100 रुपये किलो असा दर होता।